इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। देशाचा मूड काय आहे, निवडणुकीच्या निमित्ताने काय वातावरण आहे हे आपण या कार्यक्रमात पाहतोय। भाजपनं नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केल्यामुळे मुस्लिम मतं ही भाजपपासून दुरावली आहेत का असा प्रश्न झी मीडियाने केलेल्या सर्व्हेमध्ये जनतेला विचारला होता। पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला नसता तर भाजपला मुस्लिम मतं मिळवणं अधिक फायद्याचं ठरलं असतं का, यावर आम्ही जनतेची मतं जाणून घेतली। काय आहे इंडियाचा मूड तो आपण पाहूयात। 25.8% जनतेला वाटतंय की मुस्लिम मतं वाढली असती मोदींना उमेदवारी घोषित केली नसती तर पण माहित नाही असं म्हणणारे लोक 39.6% आहेत, तर 34.6% जनतेला वाटतंय की मुस्लिम मतांवरती त्याचा काही परिणाम झाला नसता। या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर मान्यवर आहेत। आपण सुरुवातीला अरविंद गोखले यांच्याकडे जाऊयात, पुण्याच्या स्टुडिओतनं ते आहेत। सर, काय सांगाल, एकूणच मोदींच्या नावाची घोषणा झाल्यामुळे भाजपला फायदा होणार आहे की तोटा? खरं सांगायचं झालं तर आता ज्या पद्धतीने प्रचार चालू आहे तो प्रचार लक्षात घेतला तर काहीसा मोदींचा जो रथ अगदी घोडदौड चाललेली होती ती काही प्रमाणात घोडदौड म्हणता येणार नाही, ती जरा कमी झाल्या, त्याला थोडासा ब्रेक बसलेला आहे। पण हे ब्रेक बसलाय याची कारणं अनेक आहेत, म्हणजे एकच कारण आहे असं सांगता येणार नाही। जसं मुस्लिम मतांचं सांगितलं तसं मुस्लिम मतांचं माहीत नाही असं सांगणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळं माहीत आहे म्हणणारे जे आहेत, पुन्हा त्याच्यात ग्रामीण आणि शहरी असा जर भेदभाव केला तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला इन्क्लूड कराव्या लागतील। आणि त्यातूनही अलीकडच्या काळामध्ये मोदींची जी काही प्रचार सभांची एक ठाशीव पद्धतीची रचना झालेली आहे ती रचना लक्षात घेतली तर मला स्वतःला असं वाटतं की हा फार काही परिणाम घडवू शकेल। काही एक मतदारसंघ आहेत पण फार सार्वत्रिक अशा पद्धतीचा हा परिणाम मुस्लिम मतदारांचा होईल असं वाटत नाही। पण मुस्लिम व्यक्तींशी काही धर्मपंडितांशी बोलल्यानंतर मात्र ते सांगतात की ठामपणानं नाही असं सांगतात। परंतु याचा अर्थ असा नव्हे की त्यांची मतं काहीच मिळणार नाहीत आणि त्यांची मतं काँग्रेसला किती मिळतील हा जर विचार केला तर तिथेही पुन्हा त्याला अडथळाच निर्माण होतो। म्हणजे तिथेही काय असं सांगितलं जात नाही की आम्ही काँग्रेसला मत देऊ, मग ते देणार कोणाला असा इथं प्रश्न निर्माण होतो। आणि अशा बाबतीमध्ये जे मत दोलायमान असतं ते मत हे ऐन वेळेला बदलू शकतं, हा महत्त्वाचा परिणाम। ही मतं कुंपणावरची म्हणायला हवीत। आपल्या बरोबर माधव भंडारी सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहिलं या सर्व्हेमध्ये भाजपला मुस्लिम मतं मिळणार नाहीत असं सुद्धा बहुतांश जनतेला वाटतंय। तुमचं स्वतःचं काय मत सांगतं? तुम्हाला फटका बसू शकतो का? कारण पक्षामध्ये अंतर्गत चर्चा मात्र आम्ही वेगळी असल्याचं ऐकलंय, खरं काय आहे? एकतर मुस्लिम मतं भाजपला वर्षानुवर्ष किती मिळत आली हा एक संशोधनाचा विषय आहे। म्हणजे तुम्ही मान्यच करून टाकलेलं आहे की तुम्हाला मुस्लिम मतं मिळणार नाहीत? माधवजी, सुवर्णताई दुसाने आपण मला माझी जागा दाखवून दिली, त्यामुळे मी आता माझं बोलणं असं करतो, विषयाला धरून बोलतो। बोला। मुसलमान मतं भाजपला किती मिळतात हे या देशातल्या सर्व राजकीय अभ्यासकांना निरीक्षकांना नीट माहिती आहे आणि त्याच्यामध्ये गेल्या 50 वर्षामध्ये काही फार मोठा बदल झाला अशातला भाग नाही। नुकसान होईल का ही चर्चा जेव्हा आपण करत असतो तेव्हा मिळणारी मतं कमी होतील का हा मुद्दा असतो। जी मतं मिळतात की नाही, जी मतं मिळतील की नाही हे माहीत नाही, ती मतं मिळाली नाही तर त्याला नुकसान म्हणायचं की नाही हा प्रश्न असतो। त्यामुळे आता आपण जे दाखवता आहात, बरं पुन्हा आपला पाहणी करताना आपण जो वर्ग निवडलेला आहे हा प्रश्न आपण फक्त मुस्लिम मतदारांना विचारला होता का की सगळ्यांना विचारला होता आणि त्याच्यामध्ये मुस्लिम प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या किती होती हाही मुद्दा परत शिल्लक राहतो। त्यामुळे आता आपण जी आकडेवारी दाखवता ती आकडेवारी कितपत संदर्भात घ्यावी हे माझ्यासारख्याच्या मनामध्ये शंका राहील।
पण मी आपल्याला जमिनीवरचा अनुभव सांगतो, लोकांमध्ये वावरताना जो अनुभव येतोय तो सांगतो की गेल्या 50-55 वर्षामध्ये भाजपला किंवा पूर्वीच्या जनसंघाला जेवढी मुस्लिम मतं मिळाली नव्हती त्यापेक्षा कितीतरी जास्ती मतं मुस्लिम मतदारांची या वेळेला भाजपला मिळालेली आपल्याला बघायला मिळतील. माधवजी, मला असं वाटतं तुम्ही या प्रश्नानं दुखावलं जाण्याचं काहीच कारण नाही, कारण नरेंद्र मोदींनी आपला हिंदुत्वाचा चेहरा सोबत असताना विकास पुरुष असं म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलं. राष्ट्रवादाची संकल्पना ही भाजपनं नव्यानं मांडली होती आणि म्हणूनच मुस्लिमांची मतं भाजपला मिळणार का हा प्रश्न नव्यानं भारतामध्ये चर्चेला जातोय. त्यामुळे हा प्रश्न विचारण्यामध्ये काहीही गैर नाही असं मला वाटतं. आणि राष्ट्रवादाची संकल्पना भाजप मांडत असताना कुठेतरी सेक्युलर वोट सुद्धा आपल्याला मिळावीत ही भाजपची रणनीती असणार असा त्याच्यातला थॉट आहे. बरं, मी बोलू का? बोला माधवजी, बोला. हा, मी कुठल्याही आपल्या प्रश्नाने मी काही दुखावला गेलेलो नाही आणि मी जे आपल्याला उत्तर दिलं त्याच्यामध्ये दुखावलं जाऊन कुठले उत्तर दिलेलं नाही. मी अत्यंत राजकीय व्यावहारिक उत्तर आपल्याला दिलं, जे वस्तुस्थितीला आधारून आहे हे दिलं. मी आपण मला जागा दाखवून दिले तसं जे म्हणालो ते मागच्या संदर्भात म्हणालो तो आपण विसरला. माधवजी, फक्त तुम्ही कधी एवढे रागवत नाही, आज का रागवला मला काही कळलं नाही. फक्त एवढंच की हा नाही, मी रागावलो बिगावलो नाही. हा संदर्भ एवढ्यासाठी आला की मोदी यांची पंतप्रधान पदासाठी ज्यावेळेस निवड झाली, त्यांची पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस एक प्रश्न आला की यामुळे मतांचं ध्रुवीकरण होईल का. या ध्रुवीकरणाची जी चर्चा देशभर झाली त्या संदर्भातून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या संदर्भात बोलतोय आपण. नाही, अभयजी, दोन संदर्भ त्याच्यात गोंधळ होतोय. मी भारताबद्दल बोललो तेव्हा सुवर्णाताई दुसानेने मला सांगितलं की इंडिया शायनिंग मध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली. बरोबर आहे. मोदींनी सर्व प्रकारची सुवर्णाताई मी मान्य केलं, सर्व प्रकारच्या मुद्द्यावर चर्चा करूयात. माझा मुद्दा साधा आहे, मुद्द्यावरच चर्चा करतोय आपण. मुस्लिम मतदारांच्या कौलाबद्दल म्हणालात, मुस्लिम मतदारांच्या कौलाबद्दलच मी बोलतोय आणि इथे आता जेवढे राजकीय अभ्यासक आपल्या बरोबर आहेत हे सगळे अत्यंत मान्यवर आहेत, त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आणि अभ्यास आहे. यातले प्रत्येक जण मी जे सांगितलं त्याच्याशी सहमत असतील याच्यावर माझा विश्वास आहे. जाता फक्त एकच ऑब्झर्वेशन सांगतो की मोदींनी सर्व प्रकारची हेडगिअर्स, डोक्यावर परिधान करायची सर्व प्रकारची आभूषणं वापरलेली होती. त्यात पंजाबातली होती, गुजरातमधल्या पगड्या होत्या. फक्त एकच आम्हाला कधी दिसली नाही, त्याचंच ह्याच्यात थोडंसं रिफ्लेक्शन दिसतंय. ते म्हणजे अगदी उपोषणाला उदयजी एक सेकंद उदयजी एक सेकंद बोला. धर्माचं नाही वापरलेलं. आपण दोन गोष्टींची सरमिसळ कृपा करू नका. प्रांताचं त्या प्रांतात जाऊन वापरलेलं असलं तरी हातात दिलेली मुस्लिमांची टोपी त्यांनी हातातच ठेवलेली होती, हे सुद्धा भारतीय जनतेनं पाहिलेलं आहे. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा परसेप्शनचा आहे. प्रतिक्रिया वाईट नाहीये. मुद्दा परसेप्शनचा आहे, मुद्दा प्रतिमेचा आहे. अजूनही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी हे मुसलमानांबरोबर कनेक्ट करण्यामध्ये मुसलमानांचा पूर्णपणे आत्मविश्वास, पॅन इंडिया आत्मविश्वास किंवा काँग्रेसनं निर्माण केलेली एक प्रकारची धर्मनिरपेक्षतेची भावना असेल किंवा तुमच्याबद्दलची भीती असेल ती दूर करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजून तेवढंसं यश येत नाहीये. हाच या आकड्यांचा अन्वय अर्थ आहे. उदयजी, आपण ज्या टोपीबद्दल इतक्या आस्थेने सांगता आहात आणि परसेप्शनचा मुद्दा सांगतात, पंडित नेहरूंनी ही टोपी घातल्याचं एखादं छायाचित्र मला दाखवावं. इंदिरा गांधींनी घातल्याचं छायाचित्र मला दाखवावं. आणि तरी सुद्धा त्यांचं परसेप्शन जे होतं ते काही कधी बदललं नाही. त्यामुळे टोप्या घालण्याची संस्कृती पुरेशी झालेली आहे. आता त्याची आवश्यकता नाहीये. मोदींनी जो मुद्दा सगळ्या त्यांच्या प्रचारांमध्ये उभा केला की दरिद्राच्या विरुद्धची लढाई जी आहे ती आणि हिंदू आणि मुस्लिम लोकांची वेगळी आहे काय. गरिबी विरुद्ध संघर्ष, बेकारी विरुद्ध संघर्ष करताना धर्म आड येतो का. आणि हा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो प्रश्न समाजाच्या सगळ्या थरांपर्यंत उत्तम रीतीने पोहोचलेला आहे आणि त्याचा प्रत्यंतर आपल्याला काही दिवसांनी आल्याशिवाय राहणार नाही.
या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याबरोबर दिल्लीहून अनंत बागायतकर सर जॉईन झालेले आहेत. त्यांच्यासाठी आपण थोडक्यात एकदा सांगूयात, आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये एनडीएची पॉप्युलॅरिटी ही अधिक जाणवते हे आपल्या सर्वेने सांगितलंय. त्याचबरोबर युपीएची काहीशी पिछेहाट होताना पाहायला मिळते. तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना केलं तर मोदींची पॉप्युलॅरिटी साधारण राहुल गांधींपेक्षा 20% अधिक आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. आता नेमका आपण जो सर्वे केलाय त्यामध्ये कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या आघाडीला किती टक्के मतं मिळू शकतील हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमकं युपीए आघाडीवर असणार आहे की एनडीए बाजीगर ठरू शकणार आहे, काय नेमकं जनतेचा मूड आहे, लोकांचा काय कौल आहे हे आपण जाणून घेऊयात. आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वसामान्य प्रेक्षकांना विचारलं, मतदारांना विचारलं, तुम्ही कुणाच्या बाजूने आहात, कोणत्या आघाडीला किती मतं मिळतील. पहा आपल्या स्क्रीनवरती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय कोणाला किती मतं मिळतील ती. एनडीएला 41.2% मतं पडतील असं एकूण मतदारांना वाटतंय. आपण पाहतोय एनडीएच्या बाजूनं 41.2% मतदार आहेत, तर युपीएच्या बाजूनं 23.20% मतदार आहेत, तर तिसऱ्या आघाडीच्या बाजूनं 18.2% मतदार आहेत. तर 17.4% जनतेला वाटतंय की आम्हाला याबद्दल काहीही सांगता येणार नाही. त्याचबरोबर पक्षनिहाय वर्गवारी सुद्धा आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये नेमकं काय पुढे आलंय ते सुद्धा आपण पाहूयात. कोणत्या पक्षाला किती मतं मिळू शकतात हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये भाजपच्या बाजूनं 37.9% जनता आहे. 37.9% जनतेला वाटतंय की भाजप आघाडीवर असेल, तर काँग्रेसच्या बाजूनं फक्त 20.3% जनता आहे. तर बीएसपीच्या बाजूनं 3% जनता आहे आणि आपच्या अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या बाजूनं साधारण 2.9% जनता आहे. तर सपाच्या बाजूनं 1.7% जनता आहे आणि मतदान करणार नाही असं म्हणणारा सुद्धा एक वर्ग आहे. तर निश्चित सांगता येत नाही असं म्हणणारा सुद्धा 16.8% जनता आहे. देशामध्ये खरं तर सर्वात मोठे दोनच पक्ष आहेत, एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरा म्हणजे भाजप. या दोनही पक्षांसह आम आदमी पार्टीला शहरी आणि ग्रामीण भागातनं सुद्धा किती मतं मिळू शकतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. कारण नमो आणि रागा या संघर्षामध्ये आपची सुद्धा चर्चा आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच बीजेपीच्या बाजूनं ग्रामीण भागामध्ये 38.2% जनता आहे, तर शहरी भागामध्ये 37.2% जनता आहे. तर काँग्रेसच्या बाजूनं 20% जनता आहे आणि शहरी भागामध्ये 20.9% जनता आहे आणि आपच्या बाजूनं 2% जनता आहे. शहरी भागातली जनता 5.1% जनता ही आपच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळते. आपल्याबरोबर या चर्चेमध्ये नवी दिल्लीतून सहभागी झालेत अनंत बागायतकर सर. आपण त्यांच्याकडे जाऊयात. आपण पाहतोय सर, एकूणच नमोचा जप हा देशात पाहायला मिळतोय. कुठेतरी नमोची लाट आहे की काय असं जाणवतंय आणि म्हणूनच एनडीए आघाडीवर असेल असं चित्र पाहायला मिळतं. दिल्लीतनं तुम्ही सगळं या महाराष्ट्रातल्या राजकारणाकडे, देशाच्या राजकारणाकडे कसं पाहता? नाही, काँग्रेसच्या विरोधात एक जी तीव्र नाराजी आहे ती आपण गेल्या 4 राज्यात ज्या काही अलीकडे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली आहेच आहे. आणि ऑब्व्हियसली ती नाराजी आणखीन जी काही वाढत गेलेली आहे ती आपल्याला त्याचं मॅनिफेस्टेशन आपल्याला लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये पाहायला निश्चितपणे मिळेल. केवळ काँग्रेस पक्ष असं नाहीये, पण काँग्रेस पक्षाचा जो काही एकूण विशेषतः गेल्या 5 वर्षातला राज्यकारभार आहे म्हणजे गव्हर्नन्सचा इश्यू आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे तो धोरणात्मक पंगूपणा किंवा ज्याला पॉलिसी पॅरालिसिस म्हणतात, ती कारणं आहेत. आणि एकूणच शेवटच्या क्षणी काँग्रेसनी मतांसाठी जी काही धडपड चालवली होती त्याच्यातून एक जे काही चित्र निर्माण झालं की एकूण मतांसाठी काँग्रेसची सुरू असलेली जी अत्यंत केविलवाणी धडपड, यातून एक काँग्रेस विरुद्ध सातत्याने जनतेच्या किंवा मतदारांच्या मनामध्ये एक राग असा वाढताना, राग किंवा नाराजी म्हणू आणि त्याचं तीव्र रूपांतर राग असं आपण म्हणू, पण ती एक वाढताना आपल्याला सातत्याने दिसलेली आहे. आणि त्याच्यातून
एक चित्र असं निर्माण झालंय की काँग्रेस आणि काँग्रेसचं जे काही आत्ताचं वर्तमान नेतृत्व त्याच्या विरोधात असलेला जो प्रतिपक्ष आहे तो म्हणजे प्रामुख्याने भाजप आणि भाजपच्या नेतृत्वाखालची आघाडी आणि त्यांचे जे काही नेते आहेत त्यांचं जे नेतृत्व आहे तर त्याच्यामध्ये अशी एक तुलना एक व्यक्तिकेंद्रित असं राजकारण गेल्या काही काळापासून सातत्याने आणि जाणून बुजून हेतुपुरस्सर असं आपल्या देशामध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे काँग्रेस हे कुठेतरी पिछाडीवर आहे असं चित्र आहे. काँग्रेस पिछाडीवर आहे असं तुम्ही म्हणताय बागायतकर सर. आपल्याबरोबर विजय चोरमारे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. विजय चोरमारे सर, काय सांगाल? कारण आपण टक्केवारीचं गणित पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा युपीएला फटका बसेल असं चित्र दिसतं आणि एनडीएची सरशी होईल हे चित्र पाहायला मिळतं. नमो आणि रागा या संघर्षात सुद्धा हेच प्रमाण आपल्याला पाहायला मिळालं होतं. तुम्ही कसं विश्लेषण कराल? आता बागायतकर जे म्हणले ते बरोबर आहे की काँग्रेसच्या विरोधात नाराजी आहे आणि ती नाराजी दूर करण्याचे अत्यंत केविलवाने प्रयत्न काँग्रेस गेल्या काही दिवसात करत आहे. पण आताची जर आपण एकूण युपीए, एनडीए आणि थर्ड फ्रंटच्या मतांची आकडेवारी बघितली तर तिथं थोडंसं काँग्रेसच्या बाजूने दिला, म्हणजे बीजेपीच्या विरोधात 23.20% दाखवते, थर्ड फ्रंटची टक्केवारी 18.20% दाखवते आणि त्याचवेळी एनडीएची जी आकडेवारी आहे ती 41.20% आहे. 1992 पासून जर आपण भारतीय राजकारण बघितलं तर तिथं सरळ सांप्रदायिक आणि धर्मनिरपेक्ष असे देशाच्या राजकारणात दोन तट पडलेले आहेत आणि इथं भाजपच्या विरोधात एनडीएच्या विरोधात जो आपण देशाच्या राजकारणातलं सांप्रदायिक आघाडी मानली जाते, सांप्रदायिक विचारांची आघाडी मानली जाते, त्यांच्या विरोधात जे धर्मनिरपेक्ष म्हणून उभे राहिले आहेत, मग ते काँग्रेस असो किंवा थर्ड फ्रंट असो, त्यांच्या मतांची टक्केवारी जरा इथं अधिक दिसते आणि हे काँग्रेसच्या दृष्टीनं आणि थर्ड फ्रंटच्या दृष्टीनं किंवा एकूण सेक्युलर विचारधारा मानणाऱ्यांच्या दृष्टीनं थोडं दिलासादायक चित्र इथं दिसतंय. पण तरीसुद्धा एकीकडे भाजपचा आणि नरेंद्र मोदींचा आक्रमकपणा आणि काँग्रेसचं अनावश्यक बचावात्मक किंवा धोरण याचा हा सामना आहे आणि तिथं काँग्रेस खूपच आता अजून निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर सुद्धा जे आवश्यक तेवढी आत्मविश्वास काँग्रेसकडे दिसायला पाहिजे तो आत्मविश्वास काँग्रेसकडे दिसत नाही. काँग्रेसमध्ये पुरेसा आत्मविश्वास दिसत नाही असं तुम्ही म्हणताय चोरमारे सर. पण एकूणच कोणाला किती जागा मिळू शकतात हा सुद्धा सर्वे आम्ही केला आणि एनडीएला किती जागा असू शकतात, युपीएला किती जागा मिळू शकतात हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हा जो सर्वे आहे तो झी रिसर्च आणि तालीम फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आला आणि त्यामध्ये एनडीए, युपीए आणि थर्ड फ्रंट हे 3 ऑप्शन्स देण्यात आले होते. एनडीएला 217 ते 231 जागा मिळू शकतात असं आपला सर्वे सांगतोय, तर युपीएला 120 ते 133 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेतनं आपल्याला पाहायला मिळतेय. त्यामुळे कोणाला किती मतं मिळू शकतात हे आपण पाहिलं. प्रमुख राष्ट्रीय पक्षांना किती जागा असू शकतात हे आता आपण पाहूयात. आघाडीचं गणित आपण पाहिलं पण प्रमुख पक्षांची सुद्धा गणितं आपण पाहूयात. कोणाला किती जागा असू शकतात आपण पाहू शकतो. भाजपला 202 साधारण जागा मिळू शकतात तर काँग्रेसला 107 किंवा 114, 107 ते 114च्या दरम्यान काँग्रेसला जागा मिळू शकतात असा आपला सर्वे सांगतोय. तर थर्ड फ्रंटला 83 ते 115च्या दरम्यान जागा मिळू शकतात. 89 ते 101 जागांचं जे गणित आहे ते मात्र अद्याप निश्चित झालेलं नाहीये. त्या जागांमधली परिस्थिती ही दोलायमान असू शकते असं इथल्या मतदार राजाला वाटतंय. आपल्या सर्वेतनं जी आकडेवारी पुढे आली आहे त्यानुसार भाजपला सर्वाधिक लोकसभेच्या जागा मिळू शकतात 543 पैकी असा आपला सर्वे सांगतो. आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये अभय देशपांडे सुद्धा आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहतो या सगळ्या निवडणुकीच्या माहोलमध्ये मोदींभोवती ही निवडणूक फिरतीये, एनडीए भोवती फिरतीये, राहुल गांधींभोवती फिरतीये, पण सगळीकडे पाहिलं तर एनडीएची सरशी होताना दिसतेय. पण 272 ही जी मॅजिक फिगर आहे ती फिगर मात्र पूर्णपणे कुणाला मिळेल असं चित्र काही पाहायला मिळत नाही. अजून काही ज्यांचं चित्र स्पष्ट नाही अशा जागांची संख्या खूप मोठी आहे. दुसरी गोष्ट मला असे वाटते की 2009च्या निवडणुकीचं जर आपण टक्केवारी बघितली जी की ऍक्च्युअल टक्केवारी आहे, हे आपले प्रोजेक्शन्स आहेत, तर त्या टक्केवारीप्रमाणे हे चित्र जे 2009चं जे आकडेवारी होती ते नेमकं उलटं होताना दिसतंय. म्हणजे मी परत एकदा तुम्हाला 2004ची आकडेवारी सांगतो की 2004ला भाजपला 138 जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची मतं होती 22%. साधारणतः आपण आता तेवढीच मतं यांना मिळतील असं गृहीत धरतोय या प्रोजेक्शन प्रमाणे.
तर मिळणाऱ्या मतांची टक्केवारी आणि साधारणतः आपण वर्तवलेले जे अंदाज आहेत ते त्या टक्केवारीप्रमाणे मला वाटतं बरोबर आहे. पण मला अजूनही वाटतं की अजून खूप कालावधी आहे निवडणुकीला आणि वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. ह्या 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे. यामध्ये बराच मला वाटतं अंतर आहे. यात वेगवेगळ्या टप्प्यावर अजून खूप बदल होत जातील. आता म्हणजे महाराष्ट्राचं इथलं उदाहरण मी तुम्हाला सांगतो ओझरतं याच्यामध्ये, की हा सर्वे झाला त्यावेळी मनसेची भूमिका काय असेल हे स्पष्ट नव्हतं. तरी पण आज ती बदललेली आहे. अशी स्थिती अन्य राज्यांमध्ये असेल. तिथली वेगवेगळी समीकरणं बदलत जाणार आहेत आणि ते रंग जसे जसे बदलत जातील तसे तशी ही आकडेवारी सुस्पष्ट होत जाईल. म्हणजे ते आता कुठल्या दिशेने जाणार, काय जाणार हे त्या होणाऱ्या घडामोडीवर अवलंबून आहे. पण आज जी साधारणतः मतांची टक्केवारी दिली आहे त्याप्रमाणे जागांचं आपण केलेलं प्रोजेक्शन मला वाटतं अचूक आहे आणि तसे आधारे आपण मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सापडतात. मूड इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इंडियाचा नेमका मूड काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोणत्या राष्ट्रीय पक्षांना किती जागा मिळतील हे सुद्धा आपण आपल्या सर्वेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहा आपल्या स्क्रीनवरती प्रमुख पक्षांना किती जागा मिळतील हे आम्ही तुम्हाला दाखवतोय. यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोनही पक्षांना किती जागा मिळू शकतात हे इक्वेशन आम्ही दाखवलंय. भाजपला 202 ते 211च्या दरम्यान जागा मिळतील. एकट्या भाजपला एवढ्या जागा मिळणार आहेत. तर काँग्रेसला 107 ते 114च्या दरम्यान जागा मिळू शकतील अशी आपली आकडेवारी सांगतेय. आणि एकूणच जो मूड आहे इंडियाचा तो भाजपच्या बाजूने अधिक दिसतोय. माधव भंडारी आहेत आपल्या बरोबर, भाजपचे प्रवक्ते. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. माधवजी, ही जी फिगर आहे ती पाहून तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल. एनडीएची सरशी होताना दिसतेय. विशेषतः भाजप बहुमताच्या दिशेनं वाटचाल करेल अशी परिस्थिती वाटते. नाही, हे आकडे बघताना आनंद निश्चितपणे होईल. पण अजून मध्ये 2.5 महिने आहेत ह्याची आम्हाला जाणीव आहे. आणि 2.5 महिन्यामध्ये कुठले मुद्दे कशा पद्धतीने समोर येतील आणि वातावरण कुठल्या दिशेने बदलेल याचा अंदाज आज कोणीच करू शकत नाही. माझ्या दृष्टीने आपण जी सगळ्या आकडेवारी दाखवतात त्याच्यातलं अतिशय महत्त्वाचा भाग जर कुठला असेल तर काँग्रेसला फक्त 21% मतांचा कौल दिसणं हे माझ्या दृष्टीने खूप मोठा, महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा आहे. कारण 1952 सालापासून आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या काँग्रेस कधीही 45% खाली आली नाही. काँग्रेसचं वाईटातली वाईट कामगिरी जेव्हा होती अगदी आणीबाणीच्या काळातली तेव्हा सुद्धा काँग्रेसला 45%च्या आसपास मतं होती. नंतर जेव्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी, संयुक्त पुरोगामी आघाड्यांचं राजकारण झालं तेव्हाही काँग्रेसचा मतांचा हिस्सा कमी झाला नव्हता. आणि त्या प्रमाणात आमच्या मतांचा हिस्सा वाढलेला सुद्धा आपल्या पाहणीमधून दिसतोय. खरं म्हणजे जो काही सांप्रदायिक आणि सेक्युलर असा एक खूप आवडीचा विषय सगळ्या काही मंडळींचा आहे, त्यांनी ही आकडेवारी लक्षात घेतली पाहिजे की जर काँग्रेसला फक्त 21%च मतदार कौल देणार असतील तर ह्याचा अर्थ असा आहे काँग्रेसचा जो मूळ जनाधार असलेला वर्ग आहे की त्या वर्गाकडे बोटं दाखवून सांगितलं जात होतं की हे वर्ग काँग्रेस बरोबर आहे म्हणून काँग्रेस सेक्युलर आहे, तो वर्ग या काँग्रेसपासून दुरावलेला आहे असा त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आमच्याकडे 42-43% मतं दिसायला लागतात तेव्हा त्या वर्गांमधला काही ना काही हिस्सा आमच्याकडे आलेला आहे आणि नरेंद्र मोदींचं नाव पुढे केल्यानंतर सुद्धा आलेला आहे. हे खरं लक्षात घेतलं पाहिजे. ज्या 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या आधाराने चर्चा सध्या सुरू होते त्या राजस्थान, मध्य प्रदेश, सर त्या राज्यांवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मात्र तुम्ही आता जो म्हणालात की काँग्रेस जनाधार गमावताना दिसते आणि भाजपची नवी वोट बँक तयार होतीये, उदय सर तुम्हाला हे सगळं पटतंय का? खरंच काँग्रेस जनाधार गमावतेय का आणि भाजप ही नव्या मतदार वर्गाला आकर्षित करण्याकडे वाटचाल करते? सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 1,80,000 हे नवमतदार ऍड झालेले आहेत आणि ते नवीन मतदार जे आले आहेत ते मतदार प्रचंड मोठ्या प्रमाणावर अँटी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे
प्रस्थापितांच्या विरोधात मतदान करताना आढळतील. मगाशी आता माधवरावांची बोलताना एक छोटीशी चूक अशी झाली की ते 45% असे म्हणले. खरं तर त्यांना मला वाटतं 25% असं म्हणायचं होतं. याचं कारण काँग्रेसने आतापर्यंत सर्वात कमीत कमी रेकॉर्ड नोंदवलेला आहे तो त्या 25% खाली गेलेला होता. 2004 साली त्यांना 26% मतदान झालेलं होतं, 26.5. तर 2009 साली ते 28.5 होतं. भारतीय जनता पक्षाला त्यावेळेला 2004 साली 22.2 आणि नंतर 18.8 जेव्हा मिळालं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाला 116 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 28.5 मध्ये 206 जागा होत्या. आता जर 212 जागांवर भारतीय जनता पक्ष पोहोचत असेल तर भारतीय जनता पक्ष स्टेट अवे ज्या 100 जागा ऍड करत आहे त्या 100 जागा कुठेतरी काँग्रेसच्या कमी होताना दिसत आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांच्या एका मुद्द्यात तथ्य आहे आणि ते म्हणजे काँग्रेसच्या बहुसंख्य जागा हे भारतीय जनता पक्ष आपल्याकडे हिसकावून घेताना दिसणार आहे. आणि ती जी लढत आहे ती विंध्याचलाच्या खालती नव्हे तर विंध्याचलाच्या वरती, ज्याच्यामध्ये गुजरात आहे, राजस्थान आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, राजस्थान आहे, बिहार आहे, झारखंड आहे, महाराष्ट्र आहे, हिमाचल आहे, या सर्व राज्यांमध्ये राज्यनिहाय चर्चा सर आपल्याला करायची आहे. माधवजींकडे सुद्धा आपण ही चर्चा करण्यासाठी जाणार आहोत. कोणत्या राज्यामध्ये युपीए आणि एनडीए यांना काय कौल मिळू शकणार आहे? मूड इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपला नेमक्या किती जागा मिळणार आहेत, काँग्रेसची काय परिस्थिती असणार आहे याचा सुद्धा सर्वे आम्ही करून घेतला. राज्यनिहाय एनडीएची ताकद कशी असू शकते हे आपण पाहूयात. आपल्या स्क्रीनवरती कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळू शकतील हे आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला. झी रिसर्च आणि तालीम फाउंडेशन यांनी हा सर्वे केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये 15 ते 18 जागा एनडीएला मिळू शकतात असा आपला सर्वे सांगतोय. उत्तर प्रदेशात 37 ते 40 म्हणजे एकूण जागांच्या जवळपास अर्ध्या जागा या उत्तर प्रदेशात एनडीएला मिळू शकतात. बिहारमध्ये 19 ते 21 जागा एनडीएला मिळण्याची शक्यता आपल्या सर्वेत आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशामध्ये 7 ते 10 जागा या एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश म्हणजे तेलंगणा आणि उर्वरित आंध्र मिळून हा सर्वे आपण केलेला आहे. तर तामिळनाडूमध्ये 7 ते 9 जागा या एनडीएच्या बाजूने असू शकतात. तर पश्चिम बंगालमध्ये पहा किती जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये साधारण 3 ते 5 जागा मिळू शकतात असा आपला सर्वे आपल्याला सांगतोय. एनडीएची ताकद नेमकी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण युपीएची सुद्धा या प्रमुख राज्यांमध्ये काय परिस्थिती असू शकते हे सुद्धा आपण आपल्या स्क्रीनवरती पाहूयात. युपीएला राज्यनिहाय किती जागा मिळू शकतात याचा सुद्धा आम्ही सर्वे केला. पहा राज्यनिहाय आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या टचस्क्रीनवर आपण पाहू शकतोय. महाराष्ट्रात 10 ते 12 जागा या युपीएला मिळू शकतात. 48 जागांपैकी महाराष्ट्रात 10 ते 12 जागा युपीएला मिळू शकतात. महाराष्ट्रातली जर परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात एनडीए आघाडीवरती आहे. महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशामध्ये युपीएला 7 ते 9 जागा मिळू शकतात असा आपला सर्वे सांगतोय. त्यानंतरचं महत्त्वाचं राज्य पहा. उत्तर प्रदेशात 7 ते 9 जागा मिळू शकतात. त्यानंतर बिहारमध्ये साधारण 3 ते 4 जागा युपीएला मिळू शकतात. बिहारमध्ये फक्त 3 ते 4 जागा या युपीएला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशामध्ये साधारण 6 ते 8 जागा या युपीएला मिळू शकतात. बिहारमध्ये आपण पाहिलं 3 ते 4 जागा, तर आंध्र प्रदेशात 6 ते 8 जागा युपीएला मिळू शकतात. त्यानंतर तामिळनाडूची परिस्थिती पहा काय असू शकते. युपीएची तामिळनाडूमधली परिस्थिती साधारण 5 ते 7 जागा युपीएला तामिळनाडूमध्ये मिळू शकतात. तर पश्चिम बंगालची परिस्थिती पहा आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 3 ते 4 जागा युपीएला पश्चिम बंगालमध्ये मिळू शकतात. एनडीएची सरशी होताना दिसते. प्रमुख राज्यांमध्ये कोणाची काय परिस्थिती असेल हे आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय. राज्यनिहाय युपीएची ताकद आपण पाहिली, राज्यनिहाय एनडीएची ताकद सुद्धा आपण पाहिली. पण त्याचबरोबर काँग्रेस आणि भाजप यांचा विचार केला तर युपीएची काय ताकद आहे, एनडीएची काय ताकद आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिसऱ्या आघाडीचा काही प्रभाव चालणार आहे का, तिसरी आघाडी स्थापन होऊ पाहतेय, या आघाडीला जनता स्वीकारतीये का हे सुद्धा आपण आपल्या सर्वेच्या माध्यमातून जनतेला विचारलं आणि जनतेनं नेमका
थर्ड फ्रंटच्या बाबतीत काय कौल दिलाय तो आपण आपल्या टच स्क्रीनवरती पाहूयात. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीला 48 जागांपैकी 2 ते 4 जागा मिळू शकतात असा आपला सर्व्हे सांगतोय. त्याचबरोबर प्रमुख महत्वाचं राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशामध्ये चांगल्या जागा थर्ड फ्रंटला मिळण्याची शक्यता आहे आणि त्या जागा आहेत 23 ते 30. उत्तर प्रदेशात थर्ड फ्रंटला चांगल्या जागा मिळतील अशी शक्यता या सर्व्हेमध्ये व्यक्त केली गेली आहे. उत्तर प्रदेश पाठोपाठ बिहारमध्ये सुद्धा थर्ड फ्रंटला नेमक्या किती जागा मिळतील हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 ते 4 जागा या बिहारमध्ये थर्ड फ्रंटला मिळू शकतील असं उत्तर आपल्या सर्व्हेतनं आलेलं आहे. जनतेचा कौल, जनतेचा मूड काय आहे हे आपण या सर्व्हेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आंध्र प्रदेशामध्ये 6 ते 8 जागा मिळू शकतात असं आपल्या सर्व्हेतनं पाहायला मिळतंय. तामिळनाडूमध्ये 20 ते 25 जागा. तामिळनाडूतला आकडा खूप मोठा आपल्याला पाहायला मिळतोय. तर पश्चिम बंगालमध्ये साधारण 11 ते 15 जागा असू शकतात असं आपला सर्व्हे सांगतोय. नेमक्या कोणाला किती जागा मिळू शकतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नेमका देशाचा काय मूड आहे हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या बरोबर प्रकाश जोशी आहेत आपल्या ठाण्याच्या स्टुडिओतनं. आपण त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय महाराष्ट्रात सुद्धा एनडीएची सरशीच होताना दिसतेय आणि आघाडी मात्र मागे पडणार असा आपला सर्व्हे सांगतो. तुमचा एकूण राजकीय अनुभव काय सांगतो याबद्दलचं मत? महाराष्ट्राचा विचार केला तर एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे गेली 15 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत गेले 10 वर्ष सरकार आहे. असं असलं तरी महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलेलं आहे आणि तो कुठंतरी मतदानातून व्यक्त होईल असं दिसतंय. दुसरं आपण जर बघितलं की एनडीएचा जो प्रभाव वाढताना आपल्या या सर्वेक्षणात दिसतोय त्याचं महत्त्वाचं कारण मला असं दिसतंय की बिहार आणि यूपीमध्ये एनडीएला मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळताना दिसतंय. त्या ठिकाणी काँग्रेसचं जे काही त्याचा बेस होता तो जो गेले अनेक वर्ष गेलेला आहे तो काही परत आलेला नाही आहे आणि विशेषतः मायावतीला जो समर्थन होतं म्हणजे ठाकूर ब्राह्मण वगैरे अशा वर्गाचं ते यावेळेस कुठंतरी एनडीएकडे भाजपकडे सरकलेलं दिसतंय आणि त्यामुळं सर्वसाधारणपणे आपण जर बघितलं तर तो एक प्रभाव आहे. आणि बिहारमध्ये सुद्धा अगदी ऐन वेळेस रामविलास पासवानसारखे नेते मिळवण्यात एनडीएला यश आलेलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीसुद्धा जास्त सहकार्य आपल्याबरोबर असावे असा जो नरेंद्र मोदी आणि भाजपनं प्रयत्न केला तो सुद्धा वातावरण निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी आलेला असं दिसतंय. तर याच्या उलट जर आपण काँग्रेस आणि यूपीकडे बघितलं तर त्यांचे जे सहकारी होते ते काही सहकारी सोडून गेलेत आणि नवीन सहकारी मिळवण्यासाठी त्यांनी काही फारसा प्रयत्न केलेला किंवा त्याला यश आलेलं दिसत नाही. हा सुद्धा फार मोठा फॅक्टर या सगळ्या आपल्या सर्वेक्षणात दिसून येतो. मूड इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला आता थेट नवी दिल्लीत जायचं आहे. आपल्याबरोबर अनंत बागायतकर सर आहेत. सर, देशाचा एकूणच मूड बदलताना दिसतोय, काय सांगाल अगदी थोडक्यात? बदलतोय हे मी सुरुवातीलाच सांगितलं, पण हा जो सर्व्हे तुम्ही केलेला आहे त्याच्याबद्दल एक किंचितसं मला असं म्हणायचंय की हा सर्व्हे जी काही तुम्ही निष्कर्ष काढलेले आहेत ते राजकीय पक्षांचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते मला वाटतं जाहीर होण्यापूर्वी तुम्ही केलेली पाहणी आहे फेब्रुवारीच्या शेवटी मला हे माहिती करून घ्यायचंय. आणि कारण अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपली जी पॉलिटी आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणात ही फ्रॅक्चर झालेली आहे गेल्या काही वर्षापासून. म्हणजे साधारणतः आपण 1995 नंतरचा जर काळ भारतीय राजकारणातला घेतला तर हा जो काही भारतीय राजकीय पट आहे तो हा विखुरलेला आहे. आपल्याला नेहमी विखंडित असा जनादेश मिळालेला या देशाला.
त्यामुळे ती बाब जर आपण लक्षात घेतली तर कॅन्डिडेट्स म्हणजे उमेदवारांची निवड, त्याचबरोबर निरनिराळ्या प्रदेशांमध्ये उत्पन्न होणारे प्रादेशिक पक्ष, म्हणजे आता आंध्र प्रदेशाचं विभाजन झालेलं आहे आणि तिथे 2 मोठे प्रादेशिक पक्ष उत्पन्न झालेले आहेत. एक TRS आहे आणि एक दुसरा जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष आहे. आणि TRSची भलावण भाजपकडून ऑलरेडी सुरू आहे. त्यामुळे हे जर आपण जो पॉलिटिकल स्पेक्ट्रम आपण पूर्ण लक्षात घेतला तर मला वाटतं की आगामी काळामध्ये या आपल्या निष्कर्षांमध्ये देखील बरेच बदल आपल्याला करावे लागतील. त्या दृष्टीने तुम्ही विचारलं की थोडक्यात चित्र काय आहे, तर थोडक्यात चित्र एवढंच आहे की आत्ता भाजपला एकूण अनुकूल हवा आहे. काँग्रेस निश्चितपणे पिछाडीवर आहे, परंतु भाजपला देखील आपल्याला सत्तेच्या रेंजमध्ये, ज्याला आपण स्ट्रायकिंग रेंजमध्ये म्हणतो, की सत्ता स्थापन म्हणजे सरकार स्थापन करण्याच्या त्या टप्प्यात येण्यासाठी त्यांना रामविलास पासवान असतील किंवा इतर जे काही छोटे मोठे पक्ष आणि प्रादेशिक पक्ष यांच्याशी आघाडी करण्याची आता कुठेतरी त्यांच्या मनामध्ये येऊ लागलेला आहे. याचा अर्थ कुठेतरी भाजपला देखील असं वाटायला लागलेलं आहे की जर आपल्याला सरकार स्थापन करायचं असेल तर 272+ हे जे काही त्यांचं मिशन आहे ते कुठेतरी त्यांनाही कुठेतरी लक्षात यायला लागलेले. बरोबर आहे सर. बहुमताच्या आकड्यासाठी भाजपनं म्हणूनच जुळवाजुळव केली आहे. वेळ आपल्याकडे थोडा आहे, त्यामुळे सविस्तर राज्यनिहाय चर्चा आपण नंतर करू. मला माधव भंडारींकडे जायचं आहे. सर, आपण पाहतोय एनडीएची सरशी होताना दिसते आणि आघाडीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी एनडीए बेरजेचं राजकारण पण करताना दिसते. देशामध्ये आघाडी सरकार येणं अपरिहार्य आहे, ही आमची भूमिका गेले 10, 15, 20 वर्ष अशीच आहे. आणि त्यामुळे आम्ही 272+चं उद्दिष्ट समोर ठेवताना सुद्धा भाजपची ताकद वाढवत जात असताना भाजपची ताकद जेवढी वाढेल तेवढी मित्रपक्षांची वाढत जाणार आहे, या संकल्पनेतून आम्ही प्रयत्न चालू केले आणि त्याप्रमाणे चित्र आपल्याला दिसतं. फक्त आपण जी आकडेवारी दाखवली त्याच्यामध्ये 2-3 शंका आहेत. एकतर महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगलं वातावरण आहे असं म्हणत असताना ज्या जागा दिसत आहेत त्या आमच्या जागा कमी होत आहेत असं आपण दाखवत आहे, शिवसेना भाजप मिळून. कारण आता आमच्याकडे 21 जागा आहेत. या सर भाजपच्या जागा आपण दाखवल्या आहेत, 10 ते 12 या भाजपच्या जागा आहेत. शिवसेनेच्या 2 ते 4 दाखवल्या. नाही ठीक आहे ना, म्हणजे आता साधारण असं जर आपण गोळाबेरीज केली तर भाजप आणि शिवसेना मिळून महाराष्ट्रातली स्थिती जशी आहे तशी राहील असं आपला पाहणी दाखवते. दुसरं, आपण आंध्र प्रदेशमध्ये जेव्हा एनडीए म्हणतात, राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणतात, तेव्हा खरं तर आमच्या तिथे कोणी मित्रपक्ष नाहीये आता अधिकृतपणे, आहे तो भाजप आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप एकटा आहे. आणि तामिळनाडूमध्ये जेव्हा आपण तिसरी आघाडी दाखवत आहात, ती तिसरी आघाडी आपण जेव्हा पाहणी केली तेव्हा जयललिता आणि डाव्या पक्षांची होती. जयललिता त्यातून बाहेर पडल्या आहेत आणि त्यावेळेला आपण जेव्हा पाहणी केली तेव्हा भाजप एकटा होता. पण आता भाजपाबरोबर आपण ज्यांना तिसऱ्या आघाडीमध्ये किंवा आणखीन कुठल्या तरी एका वेगळ्या वर्गवारीत बसवलेले छोटे छोटे तिथले पक्ष आहेत 2-3 जागांचे, ते भाजपबरोबर एनडीएमध्ये सामील झालेत. त्यामुळे आंध्र, तामिळनाडू ह्या राज्यांची समीकरणं खूप बदललेली आहेत. कदाचित आंध्रचं आपण म्हणताय ते तसंच राहील, पश्चिम बंगालचं तसं राहील, पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे की या राज्यांमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने खाती उघडणार आहोत आणि जे काय आम्ही एका मर्यादित भागामध्ये कुंठित झालेलो आहोत असं वाटत होतं ते चित्र बदलेल असा या आपल्या पाहणीचा अर्थ आहे. आणि निश्चितच आम्हाला हे आवडणारं चित्र आहे आणि हे चित्र अधिक चांगलं कसं होईल या दिशेने जाण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बरोबर आहे. देशाचा मूड बदलतोय. अरविंद गोखले सुद्धा आहेत आपल्याकडे. सर, काय वर्णन कराल? एनडीएची कुठेतरी सरशी होताना पाहायला मिळतेय. ही गोष्ट खरी आहे आणि त्याला कारणीभूत आहे तेही आत्ताचं युपीएचं सरकार हेच कारणीभूत आहे, हेही निश्चितपणानं मानायला हरकत नाही. आजची एक बातमी या ठिकाणी मी आपल्या निदर्शनाला आणू इच्छितो. ज्या अन्न सुरक्षा कायद्याचा उल्लेख सातत्यानं या युपीएच्या प्रचारामध्ये केला जातोय, त्या युपीएच्या प्रचारातला एक भाग असा सांगता येईल की रेशनच्या दुकानामध्ये स्वस्त धान्य गेल्या महिन्यापर्यंत मिळत होतं. या महिन्यामध्ये रेशनच्या दुकानामध्ये हे अन्न सुरक्षा कायद्याखाली आलेलं जे धान्य आहे, जे 5 ते 7 रुपयांनी मिळत होतं, 9 रुपयांनी मिळत होतं, ते धान्य आता बेपत्ता झालेलं आहे, ते काळ्या बाजारात आलेलं आहे.
आणि ही बातमी अतिशय गंभीर आहे आणि हा फटका युपीएला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. महाराष्ट्रात तर ही आकडेवारी आपण जी दाखवली आहे ती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक जागा या एनडीएला मिळू शकतात. केवळ या ठिकाणी जे आता अन्न सुरक्षा कायद्याचा जो आधार होता तो आधार पूर्णपणाने तुटलाय असं मानायला हरकत नाही. बरोबर आहे. आधीच अँटी इन्कम्बन्सी आणि त्यातच योजना राबवण्यात आलेलं फेल्युअर. अभय देशपांडेंकडे मला जायचंय. सर, काय सांगाल, मूड देशाचा बदलताना दिसतोय? नाही, एकतर निश्चितपणे सर्वांचं त्याबाबत एकमत होईल की भाजपा प्रणित एनडीएला या ह्याच्यात ऍडव्हान्टेज मिळतोय. आता हा ऍडव्हान्टेज त्यांना 272 पर्यंत नेताना दिसत नाही आजच्या परिस्थितीमध्ये. तर त्याच्यासाठी मला वाटतं की पुढे बेरजेचं राजकारण करायला लागेल. त्यांना काही नवीन घटक मित्र गोळा करायला लागतील. सगळ्यात मोठा फरक मला वाटतोय की यात पडतोय तो यूपी आणि बिहारमध्ये. ही राज्य अतिशय महत्वाची ठरणार आहेत. तिथे मागच्या वेळेसची टॅली बघितली आपण तर तिथे काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि भाजपा यामध्ये सगळं विखुरलेला भाग होता. हा कुठेतरी कन्सॉलिडेट होताना दिसतो. एकीकडे भाजप आणि इतर उर्वरित जागांमध्ये हे पक्ष सगळे विखुरलेले दिसत आहेत. दुसरीकडे बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपा या आघाडीला दोघांना मिळून 32 जागा मिळाल्या होत्या. ही आता युती तुटलेली आहे. त्याचा मोठा ऍडव्हान्टेज भाजपाला मिळताना दिसतोय. म्हणजे सर्व ठिकाणी मला वाटतं भाजपाला जो ऍडव्हान्टेज मिळेल यामुळे भाजपाची जागांची टॅली 200च्या पुढे जाते. पण ती 272 पर्यंत कशी जाणार या दृष्टीने मला वाटतं की आता पुढच्या काळातला जो महत्वाचा फॅक्टर आहे. आता तुम्ही जे तिसरी आघाडी दाखवतायत ते गैर एनडीए गैर यूपीए जे आज रालोआबद्दल बरोबर आहे नाहीयेत आणि संयुक्त पुरोगामी आघाडी बरोबर आहे नाहीयेत असे सगळे पक्ष आपण एक घेतले. त्यात डावे पण आले. पण डाव्या व्यतिरिक्त जे अन्य पक्ष आहेत ते मला वाटतं की पुढच्या काळामध्ये हा 272चा जो मॅजिक फिगर आहे तिथे पोहोचवण्यासाठी भाजपाला कदाचित मदत करू शकतील. परंतु मगाशी मी सांगितलं की जे अनडिसाइडेड ज्या जागा आहेत ज्यांचा अजून आता कौल स्पष्ट होत नाही याची संख्या खूप मोठी आहे. उदय सर, मॅजिक फिगरसाठी मोठा स्ट्रगल दिसतोय. बरोबर आहे. 272 जागांसाठीचा जो सर्वे आहे त्या सर्वेमध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हा सर्वे केला गेला तो फेब्रुवारीच्या शेवटच्या महिन्यामध्ये, मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जेव्हा उमेदवार जाहीर झाले नव्हते, आघाड्या आणि युत्या स्पष्ट झाल्या नव्हत्या, त्याचबरोबर प्रचाराच्या रणधुमाळीचा एकूणच धुराळा उडालेला नव्हता. हा सगळा धुराळा ज्या वेळा उडेल त्यावेळेला कदाचित या आकड्यांमध्ये थोडाफार बदल घडू शकतो. परंतु आता मतदारांचा कल नेमका कुठे आहे ते कळतं आणि तो कल निश्चितपणे आणि स्पष्टपणे हा युपीए सरकारच्या विरोधात, राहुल गांधींच्या विरोधात तर नरेंद्र मोदी यांच्या बाजूनी आहे. परंतु तो इतका मोठाही नाही की नरेंद्र मोदी यांच्या एका नावावर भारतीय जनता पक्ष 272 पर्यंत पोहोचू शकेल. परंतु भारतीय जनता पक्ष आपल्या 116 वरून 200च्या नजीक मात्र पोहोचेल अशा प्रकारची चिन्ह आता स्पष्टपणे दिसत आहेत. बरोबर आहे. भाजप बहुमताच्या दिशेने वाटचाल करेल का? मॅजिक फिगर भाजप मिळवेल का? एनडीएची नेमकी काय परिस्थिती असेल? मूड इंडिया या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण देशाचा मूड काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नमो विरुद्ध रागा हा संघर्ष कसा असणार आहे? नरेंद्र मोदींची पॉप्युलॅरिटी अधिक वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली तर एनडीए हे युपीएवर सरशी करताना या सर्वेतनं आपल्याला पाहायला मिळालं. राज्यनिहाय सर्वे सुद्धा आम्ही लवकरच आपल्या प्रेक्षकांपर्यंत घेऊन येणार आहोत. पण आता मूड इंडिया या आपल्या निवडणूक विशेष कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.